आता पुढे बातमी महत्त्वाची आहे। राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे। येत्या 17 मे रोजी मुंबईच्या शिवाजी पार्कात पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे। ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। तर मुंबईमधील 6 जागांसाठी शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा होणार आहे। दरम्यान राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी विरोधक उद्धव ठाकरे यांच्यावर काय टीका करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पाहुयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर। शिवाजी पार्कात होणार भव्य प्रचार सभा। आणि मला ना मी तुम्हाला खरं सांगतो, मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची। त्यांनी तर सांगितलंय मी दुसऱ्या कोणाचं पोर माझ्या कमरेवर खेळवणार नाही। आता जर सभा घेणार असेल तर कोणाचं पोर ते खेळवणार आहेत। मुंबईतल्या महायुतीच्या 6 लोकसभा उमेदवारांसाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवतीर्थवर सभा घेणार आहेत। 18 मे रोजी प्रचाराच्या तोफा थंडावतील। त्याआधी 17 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवतीर्थवर सभा घेणार आहेत। दरम्यान मोदींच्या सभेला मनसे प्रमुख राज ठाकरे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे। राज ठाकरे महायुतीसाठी 4 ते 5 सभा घेणार आहेत। 4 मेला सिंधुदुर्गात नारायण राणेंसाठी पहिली सभा होणार आहे। याशिवाय ठाणे आणि कल्याणमध्ये राज ठाकरेंची सभा होण्याची शक्यता आहे। तर 17 मेला मुंबईतल्या शिवतीर्थवर मोदींसोबत प्रचार सभांची सांगता होणार आहे। दरम्यान राज ठाकरे यांनी महायुतीसाठी सभा घेण्यावरून अनिल परबांनी निशाणा साधला। मला माझ्या कडेवर दुसऱ्यांची पोरं खेळवायची नाहीयेत असं जाहीर सभेतून सांगणारे राज ठाकरे आता कुणाची पोरं खेळवणार असा सवाल अनिल परबांनी केलाय। असं कळतंय की राज ठाकरेंनी देखील पत्र दिलेलं आहे मनसेने। त्यांनी तर सांगितलंय मी दुसऱ्या कोणाचं पोर माझ्या कमरेवर खेळवणार नाही। आता जर सभा घेणार असेल तर कोणाचं पोर ते खेळवणार आहेत। त्यांच्या पक्षाचा तर एकही उमेदवार नाहीये, मग कोणाच्या पोरासाठी कोणाच्या लग्नाच्या वरातीत ते नाचणार आहेत। दुसरीकडे ठाणे आणि कल्याणच्या सभेसाठी शिंदे गटाकडून राज ठाकरेंच्या सभांची मागणी केली जाते। शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्केंनी राज ठाकरेंची भेट घेऊन सभेची विनंती केली। राजसाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी जो आहे हे आम्ही इथे आलोय आणि त्यांनीही जे आहे भरभरून आशीर्वाद दिलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये त्यांची सभा देखील जी आहे ही ठाणे आणि कल्याण लोकसभेसाठी होईल आणि त्यांचं सहकार्य जे आहे पहिल्यापासून आहे, प्रेम आहे। राजसाहेबांची सभा ही प्रचाराला दिशा देण्याचं काम करत असते, लोकांमध्ये एक चैतन्य आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य जागवण्याचं काम करत असते, त्याच्यामुळे मागणी केलेली आहे। लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला। त्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे आणि नरेंद्र मोदींची भेट होती। मुंबई कायमच शिवसेनेसाठी बालेकिल्ला राहिलेला आहे। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मुंबईच्या मैदानात उतरलेले आहेत। त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील बळ दिलेलं आहे आणि त्याच्याचमुळे मोदी आणि ठाकरे यांची ही सभा मुंबईकरांसाठी, महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरणार आहे। कॅमेरामन नितीन बोदारेसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई।